गोरेगाव संघाकडून संदीप असेल, त्यांच्या साथीला असेल सोमनाथ, अशी सलामीची जोडी. चला सामन्याला सुरुवात करायचे. स्ट्राईकला फलंदाज संदीप, नॉन शॉटला असेल फलंदाज सोमनाथ, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दात्रेवाडी संघाकडून नितेश असेल गोलंदाजी मार्कवर. 2 षटकांची लढत असेल. कितपत धावा मात्र उभारू शकतो गोरेगाव संघ. दोन्ही ताकदीचे संघ मानले जात आहेत. अंबरनाथ तालुक्यातले दोन्ही संघ असतील. फायनलचा दिवस जय वाघोबा क्रिकेट संघ वाघ्याची वाडी यांच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धेचा फायनलचा दिवस. पहिल्या फायनलच्या दिवसामध्ये पहिली सेमी फायनल लढत ती दात्रेची वाडी बनाम गोरेगाव. पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नितेश, स्ट्राईक एंडवर फलंदाज संदीप असेल. पहिला चेंडू रिवर्स अटॅकच्या प्रयत्नात इथे फलंदाज होतोय बीट. निर्धाव चेंडू फेकला जातोय. चांगली मात्र सुरुवात करत असताना गोलंदाज दात्रेवाडी संघाकडून नितेश. शॉर्टपिच चेंडू होता. रिवर्स अटॅक मध्ये फलंदाज बीट होतोय. दोन षटकाची लढत असेल. दुसरा बॉल मिड ऑफला ढकलून दिलाय. जिलची संधी असेल. शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू अडवला जाईल. नक्कीच तो रित्या मात्र 2 धावा नक्कीच एकवटल्या जातील. खातं मात्र ओपन केलं जातंय गोरेगाव संघाचं 2 या धावसंख्येने. शॉर्टपिच चेंडू लेग साइडला भिडकावलाय. तिथे क्षेत्ररक्षण आहे. शेवटच्या क्षणाला मात्र बॉल अडवला जातील. तो रित्या मात्र धावा मात्र एकवटल्या जातील. त्या दोनच्या मध्ये धाव फलक जाईल बिनबाद 4 या धावसंख्येवर. नक्कीच हलक्या हाताने चेंडू टॅप केला. 1 धाव पूर्ण. दुसरा धाव पूर्ण. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. इथे मात्र अपील केली जाते. अपील फेटाळत असताना अंपायर नक्कीच 2 धावा ऍड केल्या जातील. धावफलक 2च्या मदतीने 6 या धावसंख्येवर. रिवर्स अटॅक जेलची संधी असेल. जेल मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते वारंवार दात्रेवाडी संघाकडून. कुठेतरी
मोठा फलंदाज बाद झाला असता एक धाव नक्कीच ऍड केली जाईल. 7 धावा धावफलकावर लावल्या जातात गोरेगाव संघाच्या. नक्कीच शॉर्ट पिच चेंडू बीड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा रेषा पार. हा येईल सोमनाथच्या बॅटमधून हाय क्वालिटी षटकार. धावफलक षटकाराच्या मदतीने 13 धावा धावफलकावर लावल्या जातात. शेवटचे षटक असेल कुठला गोलंदाज वापरला जाईल दातेरेवाडी संघाकडून. नक्कीच नक्कीच तुषार हा गोलंदाज वापरला जाईल दातरजीवाडी संघाकडून. 13 धावसंख्या धावफलकावर लावल्या गेल्यात बिनबाद. नक्कीच लफुलचा चेंडू होता हलक्या हाताने मात्र टॅप केलं. एक धाव नक्कीच ऍड केली जाईल. एकच्या मधील धावफलक 14 या आकड्यावरती. कुठेतरी कमबॅक करावं लागेल गोलंदाज तुषारला. फुलटो चेंडू फुलटोर बॉलवर फुल समाचार घेत असताना सोमनाथ हा फलंदाज ठोकतोय आपल्या बॅटमधून हाय क्वालिटीचा षटकार. वीस धावा धावफलकावर लावल्या गेल्यात गोरेगाव संघाच्या. आपल्यातून बॅटिंग करत असताना सोमनाथ हा फलंदाज. नक्कीच कमबॅक करत असताना गोलंदाज तुषार. डॉट चेंडू फेकला जातोय. धावफलक स्थिर 20 या आकड्यावरती. शेवटचे 3 बॉल शिल्लक असतील गोलंदाज तुषारचे. तीस लाईन आणि 30 लेन्स पाहायला मिळते गोलंदाज तुषार कडून. चला गिरेचवाडी संघाचा कर्णधार आणि काळेचवाडी संघाचा कर्णधार टोचून करून घ्यायचंय. चला यायचंय काळेचवाडी संघाचा कर्णधार आणि गिरेचवाडी संघाचा कर्णधार. सेमी फायनल 2ची लढत पाहायला मिळेल. लेस्टरला चेंडू भिडकावला तो रित्या धावा मात्र मिळतील त्या 2च्या मदतीने धावफलक पुढे जाईल 22 या आकड्यावरती. बॅटच्या रनामध्ये चेंडू होता. जेलची संधी असेल इथे मात्र अप्रतिम जेल टिपला जातोय. फलंदाज इथे बाद होईल. सोमनाथ बॅक टू डग आउट. चला गिरेवाडी संघाचा कर्णधार यायचंय. बावीस धावा धावफलकावर लावल्या गेल्यात गोरेगाव संघाकडून. येणारे बॉल असतील 12.
23 धावसंख्येची गरज असेल दातरेवाडी संघाला. नक्कीच काळाचेवाडी संघाने टोचून जिंकून प्रथमचा फलंदाजी स्वीकारली आहे. गोलंदाजीसाठी मात्र आमंत्रित केले ते म्हणजे गिरेचेवाडी संघाला. सेमीफायनल 2 ची लढत असेल. येणारे 12 बॉल असतील. 23 धावसंख्येची गरज असेल दातरेचेवाडी संघाला. सलामीची जोडी मात्र दातरेचेवाडी संघाकडून नितेश एका साईडला असेल, सागर अशी सलामीची जोडी मात्र पाहायला मिळते दातरेचेवाडी संघाकडून. येणारे बॉल असतील 12. 23 धावसंख्येची गरज असेल. गोलंदाजी मार्फत गोलंदाज गोरेगाव संघाकडून असेल जगदीश. चला जाऊया मैदानाकडे. 12 बॉल 23 धावसंख्येची गरज असताना इथे डान्सरची उपस्थिती झालेली आहे. स्ट्राईक एंडवर असेल फलंदाज नितेश, नॉन स्ट्राईकला फलंदाज सागर. पहिलाच बॉल, बॅटची कडा, एक धाव नक्कीच एकवटली जाईल. खातं मात्र ओपन केले जातंय. कुठेतरी फुलटॉस चेंडू होता, फुल समाचार घ्यायचा होता, कुठल्या प्रकारचा मात्र फायदा घेता आला नाही. स्पीकरवाला कुठे असतील तर स्टेजशी संपर्क साधा. अँड ऑन टू डान्सर ऑन फायर. नक्कीच पंचांचा इशारा येईल. वाईट एक अवांतर धाव स्कोर कार्डवर ऍड केली जाईल. एकच्या मधून दाखवल्या पुढे जाईल 2 या आकड्यावरती. नक्कीच एकदा पूर्ण 2 धावा नक्कीच एकवटल्या जात आहेत. 2च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते 4 या आकड्यावरती.
नक्कीच ब्लॉकरचा चेंडू खणून काढलाय मिडॉनला एकदा पूर्ण. नक्कीच एकच धाव मात्र समाधान मानावे लागते दात्रिचवाडी संघाला. दाफलक 1च्या मदतीने 5 या आकड्यावरती. अजूनही 18 धावसंख्येची गरज असतील. 8 बॉल 18. एक धाव नक्कीच एकवटली जाईल. येणारे बॉल असतील 8. 17 धावसंख्येची गरज असेल. स्टेटला चेंडू हलक्या हाताने टॅप केलं. एकदा पूर्ण नक्कीच केली जाईल. 1च्या मदतीने दाफलक पुढे जाईल 7 या आकड्यावरती. सात बॉल 16 धावसंख्येची गरज असेल दात्रिचवाडी संघाला. बॅटच्या रनमध्ये चेंडू होता. जेलची संधी असेल इथे मात्र फलंदाज होईल बाद. नितेश बॅक टू डग आउट. आता येणारे बॉल असतील 6. 16 धावसंख्येची गरज असेल. सहा बॉल बनवायच्या त्या 16. नेक्स्ट फलंदाज अक्षय असेल. गोलंदाज मार्गावर गोलंदाज संदीप. 6 बॉल 16 धावसंख्येची गरज असेल. नक्कीच पंच आमच्याकडे वळतील. व्हाईट 51 धाव ऍड केली जाईल. दाफलक पुढे जाईल 8 या आकड्यावरती. नक्कीच पंचांचा इशारा येईल. नो नो चेंडू असेल. एक अवांतर धाव मात्र ऍड केली जाईल. नक्कीच कुठेतरी नो बॉल मारला असतं तर आव्हान सोपं झालं असतं दात्रिचवाडी संघासमोर. फ्रीटचा चेंडू असेल. येणारे बॉल असतील 6. 14 धावसंख्येची गरज असेल. 6 बॉल 14. कुठेतरी नो बॉलचा फायदा मात्र घेता आला नाही. नक्कीच फ्रीट चेंडू होता. पुरेपूर फायदा घेता आला नाही फलंदाज अक्षयला. सागरला 5 बॉल 14 धावसंख्येची गरज. बॅटच्या रनांवर चेंडू. जेलची संधी असेल. सहजरित्या मात्र जेल इथं टिपली जाते. फलंदाज बाद होईल. सागर बॅक टू डग आउट. येणारे बॉल असतील 4 बॉल 14 धावसंख्येची गरज. आणि स्टेजवर जे प्रेक्षक बसले त्यांनी कृपया करून खाली जायचे. आता प्रमुख पाहुण्याचे मात्र थोड्याच वेळात आगमन होईल. स्टेज मात्र खाली करून घ्यायचं मित्रांनो. सहकार्य करा.
माजी सरपंच वाघेवाडीचे सर राहणार देवपाडा लवदास शिनारे यांचं इथं आगमन झालेलं, त्याने आले असतील तर स्टेजवर स्थानपन्न व्हायचंय, सर यायचंय. नक्कीच 2 धाव मात्र एकवटल्या जात आहेत. जास्त आवाज करू नका मित्रांनो. 3 बॉल 11 धावसंख्येची गरज असेल. नक्कीच बॅटच्या रानांमध्ये चेंडू चेंडू जाईल सीमा रेषा पार, 1 बाउन्स खणखण मत चौकार. नो बॉल पंच. नक्कीच नो चेंडू. 5 धावा नक्की स्कोर कार्डवर ऍड केल्या जातील. फ्री चेंडू असेल. 3 बॉल 6 धावसंख्येची गरज असेल दातरेवाडी संघाला. फ्रीटचा चेंडू असेल. 3 बॉल 6 असे समीकरण येऊन टेपलंय. तर ग्रुप ग्रामपंचायत पिंपलोली चंद्रकांत पांडुरंग निरगुडा सरपंच माजी सरपंच जर आले असतील तर स्टेजवर येऊन स्थानपन्न व्हायचंय. दीपक बालू डायरे जर मान्यवर आले असतील तर स्टेजवर येऊन स्थानपन्न व्हायचंय. 3 बॉल 6 धावसंख्येची गरज असताना दातेरवाडी संघाला फिटचा चेंडू असेल. तीन बॉल 6 धावा. रफ अँड सामना पाहायला मिळतो दातरेचीवाडी बनाम गोरेगाव. नक्कीच इथे मात्र अपील केली जाते. एक चोरटी डाव नक्कीच ऍड केली जाईल. लेग बायच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. फलक पुढे जाईल 18 या आकड्यावरती. येणारे बॉल असतील 2-5 धावसंख्येची गरज असतील. 2 बॉल 5 धावा. एक मोठा हिट मात्र मारावा लागेल. स्ट्राईक फलंदाज असेल अक्षय. गोलंदाजी मार्गोल गोलंदाज संदीप. 2 बॉल 5 धावसंख्येची गरज. अक्षयच्या बॅट मधून मात्र मोठा हिट येईल का? नक्कीच बॅटची लढगे जेलची संधी असेल. जेल खाली रक्षक. आता मात्र समीकरण येऊन पोहोचलंय. 1 बॉल 4 धावसंख्येची गरज. रफ अँड टफ सामना पाहायला मिळतोय. 1 बॉल 4 धावा. कंपल्सरी चेसिंग असा या सामन्याचा नियम.
आता मात्र स्ट्राईक एंडवर फलंदाज असेल डाकोर आताचा फलंदाज रवी. 1 बॉल 4 धावसंख्येची गरज. दुसरी सेमीफायनल मात्र लढत होईल गिरेचवाडी बनाम काळाचीवाडी. नक्कीच काळेचवाडी संघाने टोचून जिंकून मात्र फलंदाजी स्वीकारली आहे. गोलंदाजीसाठी आमंत्रित केले ते म्हणजे गिरेचवाडी संघाला. 1 बॉल 4ची गरज. नक्कीच पंचांचा इशारा येईल विकेट. इथे मात्र विजय होतोय तो गोरेगाव संघ. पहिला संघ मात्र आपल्याला मिळाला फायनल.